बोंदू खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं समृद्धी महामार्गावरती अपघाती निधन। शेळके शिवधिका संस्थेवरती होते उपाध्यक्ष। अपघाती निधनानंतर विरोधकांकडून घातपाताचा संशय। बोंदू अशोक खरातची पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी। ओकस कार्यालयामधून 2 बॅग भरून दस्तावेज जप्त। तर केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी। नाशिकमधील टीसीएस धर्मांतरणाचं प्रकरण समोर आलं। या कटाचा भाग मॉड्यूलचे धागेदोरे तपासले जाणार। फडणवीसांची माहिती। कॉर्पोरेट जिहाद असेल तर मुळांपर्यंत जाऊन तपास करण्याचा इशारा। प्रकरणाच्या विरोधात बजरंग दलाचं ठिकठिकाणी आंदोलन। परतवाडा लैंगिक शोषणामधील आरोपी अयान आणि आरोपी उझेर खान यांच्यामध्ये विचित्र पैज। कोण जास्त मुलींना मोहात पाडतो यावरून शर्यत। पैशांच्या वादामधून उझेरनं व्हिडिओ व्हायरल केल्याची माहिती। विधान परिषदेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चुरस। उद्धव ठाकरे न लढल्यास काँग्रेसचे 6 जण शर्यतीत। बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सपकाळ, सचिन सावंत, राजेश राठोड यांची नावं आघाडीवर। महिला आरक्षणावरच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींकडून पंतप्रधानांचा जादूगार असा उल्लेख। तर राहुल गांधींचं भाषण हे पीसी सरकार आणि मायकल जॅक्सन सारखं। निशिकांत दुबेंचा हल्लाबोल। थोड्याच वेळात विधेयकावरती मतदान। अमेरिका आणि इराणमध्ये अनेक मुद्द्यांवरती सहमती। ट्रम्प यांचा दावा। इराणनं संवर्धन केलेलं युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्याची अट। डील झाल्यास ट्रम्प स्वतः इस्लामाबादला जाणार। गडचिरोलीमधील आरमोरीपर्यंत पहिल्यांदाच धावली रेल्वे मालगाडी। 18 किलोमीटर रेल्वे रुळाचं काम पूर्ण झाल्यामुळे चाचणी। गडचिरोलीच्या औद्योगिकीकरणासाठी महत्त्वाचा टप्पा।